पोलादपूर तालुक्यामध्ये गावात डोंगरावर एकदम आमचं शेवटचं घर. आणि झालं असं, अचानक पहिले आवाज आला. तर म्हटलं, "दादा हा आवाज कसला आहे?" "काय नाही रे, असेल कसला तरी आवाज येत असेल." अचानक तो आवाज लगेच रडण्यासारखा आवाज वाटू लागला. दादाला म्हटलं, "अरे नाही, हा माणसाचाच आवाज आहे, कोणतरी रडतंय, इकडनं आवाज येतोय मला." त्यांनी असं सांगितलं, की तो त्यांचा आवाज होता. म्हणजे ते रडत होते. गावातले आमचे जे कझन वगैरे आहेत दुसरे, खेकडे पकडायला रात्री. जवळ-जवळ एवढ्या मोठ्या आकाराचा असा तो खेकडा. त्याने तो कसा तरी करून पकडला आणि पिशवीत टाकला. निघायला सुरू केलं. त्याने पिशवी ठेवली आणि बाईक सुरू करतायत. सुरूच होत नाही. ते धक्का देतायत. पुढेच जात नाही ती. आणि थोड्या वेळाने अचानक एकाच्या डोक्यात ट्यूब पेटली, की बाबा एक काम करू. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर ओमकार आलाय. भाई, कसा आहेस तू? एकदम, एकदम मस्त. भाई, तू ऑडियन्सला सगळ्यात आधी तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? माझं नाव ओमकार सकपाळ. जसं रिकीने आता सांगितलंच. प्रोफेशनने मी ॲडव्होकेट आहे. म्हणजे एका चांगल्या लॉ फर्ममध्ये नरीमन पॉईंटला आहे. बँकिंगमध्ये प्रॅक्टिस करतो आम्ही. मग आज तुझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी तुला सुरुवात करायला आवडेल? सुरुवात आपण माझ्याच पर्सनल लाईफमधला फर्स्ट इन्सिडेंट, पर्सनल इन्सिडेंट. एकदम रिअल आखो देखा. आखो देखा इन द सेन्स म्हणजे आपण म्हणू शकतो, एक आपण म्हणतो ना लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे डेथ झाली माणसाची, नंतर काय म्हणजे? तर असं आहे, आम्ही आता कोकणातलं आमचं गाव. आपण लहान असताना म्हणजे नॉर्मल मे महिन्याच्या सुट्टीत आपण गावाला येतो जातो. जवळ-जवळ 1-1 महिना आपण राहतो. आता आमचं गाव कसं आहे म्हणजे खेड्या गावात आपण. आणि आमची घरं, अंगण मोठं, आजूबाजूला रात्रीचं वगैरे असं जेवण खावण झालं लवकर होतं रात्रीचं गावी जेवण 7-7:30च्या आसपास. आणि 8, 8:30, 9 वाजेपर्यंत अशी गप्पा गोष्टी चालतात अंगणात बसून. सगळे आजूबाजूचे. आमचं अंगण मोठं होतं त्यामुळे सगळे येऊन बसायचे. आणि झालं असं की बसलेलो आम्ही सगळेच, गप्पा गोष्टी मारतोय. मम्मी वगैरे आम्ही सगळे बसलोय. भावंडं आमची. आणि माझं मम्मीचं घर, पप्पांचं घर एकाच गावात. पण मी जास्त करून मम्मीकडे वरती घर, तिच्याच घरी असायचो. आणि तीच सगळी भावंडं, आजूबाजूचे सगळे मित्र वगैरे आम्ही सगळे बसलोय. आणि मला झाली म्हणजे बाथरूमला झाली. आणि मम्मीला म्हटलं असं-असं आहे. तर ती म्हणाली, "दादाला घेऊन जा." दादा म्हणजे माझा मावस भाऊ. संकेत त्याचं नाव. तर आता आमचं घर ॲक्चुअली स्ट्रक्चर कसं आहे माहिती आहे? गावात डोंगरावर एकदम आमचं शेवटचं घर. आमच्या बाजूला एक दुसरं घर आहे. तिथे थोडंसं ना म्हणजे थोडंसं शेडी टाईप असं वाटतं. तुला जाऊन असं समजेल की म्हणजे घराच्या बाहेर, घराच्या आत गेल्यावर, घराच्या मागच्या साईडला गेल्यावर आपण परडा वगैरे म्हणतो. पुढची वटी, ओटा वगैरे जे काय. तर आमच्या ह्या 2 घरांच्या मध्ये एक 1.5 ते 2 फुटाचा एक असा बोळ जातो. म्हणजे एक छोटी पायवाट टाईप. ती जाते डायरेक्ट डोंगरात वरती. आणि रात्रीचं आम्ही तिथे गेलो. माझा मावस भाऊ, तो आमच्या घराच्या साईडला उभा आहे बाथरूमला. मी या घराच्या साईडला उभा आहे. आता ह्या घराचं स्ट्रक्चर कसं आहे, घर बाहेरचा आपला तो पडवी आपण बोलतो ना, जनरली गावच्या घरांच्या पडवी अशा ओपन असतात. पण ह्याची अशी थोडीशी हाफ अशी विटांची वगैरे, बाकीची ग्रिल टाईप बनवले. आणि पडवी अशी, बाकीचं घर आतमध्ये ते ठीक आहे. आम्ही तिकडे उभा होतो आणि मी त्या पडवीच्याच बाजूला उभा होतो. दादा इकडे उभा होता, त्याच 2 फुटाच्या. आणि झालं असं, की बाथरूमला उभा असताना ना, अचानक पहिले आवाज आला. तर म्हटलं, "दादा हा आवाज कसला आहे?" लहान मी, जवळ-जवळ 4थी-5वीला असेल काहीतरी. दादा लहानपणापासून गावचाच. तो लहानपणापासून गावीच आहे. त्यामुळे त्याला सर्व अंदाज आहे. मी ते पुढे येतोच त्याच्यावर. आणि आम्ही असं वर आवाज आला. दादाला म्हटलं, "आवाज कसला आहे?" "काय नाही रे, असेल कसला तरी आवाज येत असेल. रात्र आहे ना, आवाज येतो." अचानक तो आवाज लगेच रडण्यासारखा आवाज वाटू लागला. दादाला म्हटलं, "अरे कसला तरी रडण्यासारखा आवाज येतोय." दादा म्हटला, "नाही, मांजर वगैरे असेल, काहीतरी असेल पाठी." कारण जंगल वगैरेच आहे घराच्या मागे. अचानक तो आवाज वाढला आणि माणूस जसा रडतो, एखादा वृद्ध माणूस, वयोवृद्ध म्हणजे समजू शकतो आपण, की बाबा आवाजावरनं समजतंय.
कुतत थोडासा रडतो किंवा तसं. तर दादाला म्हटलं, "अरे नाही, हा माणसाचाच आवाज आहे. कोणतरी रडतंय. इकडनं आवाज येतोय मला." तर दादा म्हणाला, "नाही, काय नाही." आणि आम्ही दिवसभर म्हणजे आता बाजूचंच घर, आम्हाला माहिती आहे. आम्ही आलो तिकडनं. बरं बाथरूम वगैरे झालं. आम्ही लगेच 1-2 मिनिटात परत आलो. ते बसलो आणि मम्मीला सांगितलं असं-असं आहे. तर पहिले तर ती काही बोलली नाही. नंतर मग असं डिस्कस करता आजी वगैरे माझी तेव्हा होती. आता नाही. तेव्हा आजी वगैरे पण असे सगळे बसलेले. तर त्यांनी असं सांगितलं, की त्या घरात जे आजोबा राहायचे ना, तर त्यांची डेथ झाले, डिसीज्ड आहेत ते. तो त्यांचा आवाज होता. म्हणजे ते रडत होते. आणि हा अजूनही माझ्या कानात फ्रेश आवाज आहे. भले ते माझ्या 4थी-5वी ला असताना किंवा त्या टायमाला झालं असेल. हा अजूनही मला तो इन्सिडेंट, ते सिनारिओ, तो आवाज अजून माझ्या कानात फ्रेश आहे तो. माइंडमध्ये फ्रेश आहे. कारण आम्ही दिवसभर बघतोय. बाजूचंच घर आहे. घर दिवसभर लॉक आहे. हा इंटरेस्टिंग फॅक्ट. घर दिवसभर लॉक आहे. घरात कोण नसतं. त्यांचं दुसऱ्या अजून मला वाटतं खाली तिकडे राहतात दुसऱ्या घरात. पण हे घर लॉक आहे. त्या टायमाला सुद्धा लॉक होतं. आम्ही बाथरूमला गेलेलो तेव्हा. लॉक होतं. बरं रिटर्न येताना पण मी बघतोय डोअर लॉक आहे. त्यांच्या घराच्या ज्या पडवीच्या बाहेर ज्या अशा पायऱ्या आहेत त्या खूप उंच अशा आहेत. तिकडनं बघतोय डोअर असा दिसतोय. डोअर फ्रेम जी होती पूर्ण लॉक तिला लावलेलं होतं. घरात कोणी नाही आहे. आणि त्यातनं आवाज येतोय. नंतर मग इकडे डिस्कस करताना वगैरे सांगितलं, की असं-असं आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट अजून एक असा, की जो आवाज येत होता ना, म्हणजे ते आजोबा जे होते ना, त्या घरात जे राहायचे, त्या पडवीला त्याच कोपऱ्याला म्हणजे मी जिथे उभा होतो, जेव्हा जिकडून मला आवाज येतो त्या कोपऱ्याला त्यांची आपण एक लाकडी आपली गावाची एक कॉट किंवा पलंग असा टाईप असतो ना, फिक्स्ड. तिथेच फिक्स. ते दिवस, रात्र, सकाळ, संध्याकाळ तिथेच बसायचे, झोपायचे. ती त्यांची फिक्स जागा. तू दुपारी जरी त्यांच्या घरात गेलास, म्हणजे ते असताना आम्ही एकदा असं जायचो वगैरे तर बघितलेलं. ते तिथेच बसायचे, तिथेच झोपायचे. ती त्यांची फिक्स जागा आणि नेमका तिकडनंच मला आवाज येत होता. आणि हे मला नंतर ह्यांनी सांगितलं तेव्हा मला कळलं, की बाबा हे तेच होते, ते रडत होते. मेल्यानंतर हो, रडत होते. मेल्यानंतर. त्यामुळे म्हणजे हा फर्स्ट इन्सिडेंट असा, की बाबा तेव्हा एक समजलं, की म्हणजे बाबा, की असतं. माणूस जसा आहे तसं म्हणजे आपण म्हणतो, की माणूस मेल्यावर काय स्वर्ग असेल किंवा हे ते जसं असं 10 दिवस, 12 दिवस आपले कार्य वगैरे झाले जे काय. पण माणूस म्हणजे जाणवतं म्हणजे ते. आणि भावाचं जे म्हटलं ना, त्याचा ॲक्चुअली मनुष्यगण आहे. त्याला लहानपणापासून, अगदी लहानपणापासून तो गावीच राहिला आहे. त्याला दिसतात. तो घाबरत नाही, बिलकुल नाही. तो तेव्हा पण नाही घाबरला. त्यांनी मला मुद्दामून नाही सांगितलं, की हा घाबरू नये. म्हणजे मी घाबरू नये म्हणून त्यांनी सांगितलं नाही मला. त्याला तो कंप्लीट अवेअर होता. असं. आणि दुसरी घटना तुझ्याकडे कोणती आहे? दुसरी घटना म्हणजे गावच्या तशा माझ्याकडे कोकणातल्या गावातल्या बऱ्याच आहेत. एक माझी कझन आहे श्रुती. तिने मला आत्ताच नुकतीच म्हणजे तिला पॉडकास्टबद्दल सांगितलं तेव्हा तिने पण एक गोष्ट शेअर केली. आमच्याच गावातली. तीसुद्धा माझी कझन आहे आणि बाकीच्या आपण गावामध्ये कसं अ, गावी गेलो की आपण घरात बसत नाही. दिवस रात्र, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अगदी. खेकडे पकडा, मास्यांना जा. आम्ही सुद्धा जातो. आम्ही आत्ता दिवाळीमध्ये जाऊन आलो. रात्री 2 वाजता आम्ही मासे खेकड्यांना जातो रात्री. तर तिने सांगितलं लॉकडाऊनच्या थोडंसं आधी गावातले आमचे जे कझन वगैरे आहेत दुसरे, तर ते असे याला गेलेले खेकडे पकडायला रात्री. ते गावाच्या वरच्या साईडला असं डोंगराळ भागात जी आपली वाल वगैरे वाहत येते, तिथे खेकडी मिळतात. रात्रीचे गेलेले. तर त्याने सुरू केलं. गाडी वगैरे घेऊन गेले, स्कूटी आपलं वगैरे तसं. गेले त्यांना शोधाशोध केल्यावर काय जास्त नाही, 2-4 खेकडी मिळाली. आता ह्याच्यामध्ये ना एक असा एक बेसिक रूल असतो, प्रिन्सिपल एक टाईप अनरिटन म्हणजे आपल्याला तो समजतो कोकणात, की म्हटलं ना जसं कमी खेकडी जरी म्हणजे खेकड्यांना गेलोय, मास्यांना गेलोय, एक तर ती भेटतच नाहीत. कितीही शोध म्हणजे जवळजवळ 1 तास असा फिरत दिसत नाहीत. दिसली तरी मिळत नाहीत. तर तो एक इशारा समजायचा, हिंट समजायची. दुसरं चिक्कार मिळत आहेत. भयंकर म्हणजे मिळतच जात आहेत. तुझी पिशवी घेऊन गेलास किंवा जे काही घेऊन गेलास, तुला भेटत जात आहेत. आणि तू भेटत तू त्या गोष्टीसाठी अजून पुढे जात जातोय. वालेमध्ये असो किंवा नदीमध्ये असो, जात जातोय. ते एक चांगलं नसतं. तर यांना कसं झालं, यांना 2-4 मिळाली नॉर्मल अशी. छोटी खेकडी नॉर्मल 2-4 मिळाली. त्याच्यानंतर अचानक त्यांना थोड्या टायमाने एक मोठा खेकडा दिसला. जवळजवळ एवढ्या मोठ्या आकाराचा असा तो खेकडा. तिने पण मला सांगितलं, की त्यांना दिसला. कारण त्यांनीच ही स्टोरी सगळ्या गावी सांगितलेली असताना.
हे झालेलं आहे ह्यांच्याकडे लॉकडाऊनच्या आधी. पण लॉकडाऊनमध्ये कसं बरेचसे आमचे गावातले आहेत ना, ते सगळे गावी गेलेले. तेव्हा त्यांनी त्यावेळी ही गोष्ट सांगितलेली. त्यांना एक मोठा खेकडा दिसला. त्यांनी तो कसा तरी करून पकडला आणि पिशवीत टाकला. तर म्हणाले, "झाली आपली सोय झाली. खेकडा तर मोठाच मिळाला आहे. 2-4 खेकडे तर अशी पण ऑलरेडी आहेतच. आपण निघू." निघायला सुरू केलं. त्यांनी पिशवी ठेवली आणि बाईक सुरू करतायत, म्हणजे स्कूटी वगैरे जे काय ते सुरू करतायत. सुरूच होत नाही. बरं सुरू करतायत, सुरू झाली, नाही झाली. ते धक्का देतात. पुढेच जात नाही ती. फोर व्हीलर असेल समजू शकतो, की बाबा हेवी आहे किंवा काय असेल प्रॉब्लेम. स्कूटी किंवा बाईक. तर त्यांना बराच वेळ ट्राय करतायत, होत नाही. आणि थोड्या वेळाने अचानक एकाच्या डोक्यात ट्यूब पेटली, की बाबा एक काम करू, हा खेकडा जो मोठा मिळाला आहे ना, सोडून टाकू. आणि तरी पण त्यांनी म्हणजे थोडा असा म्हणजे हे करून ठीक आहे म्हटलं, आता जाऊ दे, सोडूनच देऊ. खेकडा सोडला आणि ट्राय करत करत त्यांची गाडी सुरू झाली. ते पुढे जात आहेत. ऑल ऑफ म्हणजे अचानक मागून त्यांच्या आवाज आला, "वाचलास." हम्म. म्हणजे आपण विचार करू शकतो, म्हणजे तुला जसं म्हणालो ना, एक तर भेटतच नाहीत किंवा भेटतात तर चिकार भेटतात, प्रचंड भेटतात. तर ते असतं. आणि त्याला अचानक आवाज आला ना मागून, "वाचलास." तिथे त्यांची थोडीशी हे झाली, म्हणजे घाबरले ते. घाबरले म्हणू शकतो. पण त्याच्यापेक्षा म्हणजे ते अवेअरनेसमध्ये होते, की बाबा त्यांना समजलं, की बाबा अर्थ नाही, गडबड आहे. आपण आपल्या शांत आपल्या रस्त्याने जाऊ, घरी जाऊ, असं. बापरे. अशा बऱ्याच गोष्टी होतात कोकणात आणि खेकड्यांच्या ना बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं की ते आपल्याला फसवतं, ते आपल्याला बोलवतं. हो, असं. नेक्स्ट आपण स्टोरी म्हणजे ना, माझा एक मित्र आहे. म्हणजे ही कोकणातली नाही, कोकणातली आपण पुन्हा येऊ कोकणामध्ये. एक मित्र आहे, तो बाईक राईड खूप करतो. म्हणजे त्याचं नाव ओमकार आहे. त्याचं नाव ओमकार आहे. हां, ओमकार पवार. हा आमचा कॉलेजचा मित्र, म्हणजे आम्ही अकाउंट्समध्ये होतो तेव्हापासूनचा आमचा मित्र. आम्ही नुकतेच आता भेटलेलो मागच्या हप्त्यात. तेव्हा त्यांनी मला ही स्टोरी सांगितली. तो ना बाईक राईड खूप करतो. अ, जवळ-जवळ सगळीकडेच. आणि खास करून ह्या स्टोरीसाठी बघायला गेलं तर ते 5 ज्योतिर्लिंग फिरलाय तो. आता नुकताच जाऊन आला ओंकारेश्वर टेम्पलला, मध्य प्रदेश. तर तो जात होता. आता झालं कसं, म्हणजे ओंकार, तो एक झाला, त्याची बाईक. त्याच्यामागे दुसरा मित्र आमचाच शुभम. हे दोघे एका बाईकवर होते. त्यांचा अजून एक मित्र होता सागर म्हणून. तर त्याची एक बाईक होती. म्हणजे हे तिघं 2 बाईक. आणि जाता-जाता त्यांना अजून एक मिळाला, जो त्याच रूटवर तिकडेच चाललेला. ह्यांचा मित्र नव्हता, म्हणजे ओळखीचा नव्हता. अनोळखीच होता. पण तो ह्यांच्यासोबतच होता. म्हणजे टोटल 4 झाले, 3 बाईक झाल्या. तर हे चाललेत आणि ह्यांनी ऑलरेडी ना तिकडे त्या साईडला एक हॉटेल वगैरे असं बुक करून ठेवलेलं. कमी रेंटमध्ये वगैरे असं 1000-1500 काहीतरी असं. तर त्या हिशोबाने त्याच्याशी ते गेले. तिकडे त्यांना जाताना लेट झालं वगैरे, रात्र वगैरे झाली. रात्र झाली आणि पोहोचतायत ते. तर त्या हॉटेलमध्ये पोहोचले. तर अचानक त्यांनी म्हणजे रेट वगैरे सांगितले, की बाबा 3,000-3,500. अचानक त्यांनी रेट वाढवला. त्यामुळे त्यांचं डिस्प्यूट वगैरे झालं तिकडनं. ही एक बॅक स्टोरी आहे, की बाबा मग त्याच्यावरनं ना त्यांनी आता रात्री 11, 11:30, 12 वाजत आलेत. स्टेसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते स्टेसाठी शोधत होते इकडे-तिकडे. तर थोडं पुढे-पुढे असं आले शोधत. आणि एक त्या हॉटेलमधून भांडण वगैरे करून आले ते बाहेर. आणि ओमकारच्या मागे ना शुभम होता. म्हणजे बाईक राईडमध्ये तो त्याच्या मागे बसलेला. आता याची बाईक ना रॉयल एनफील्ड आहे. आणि राईडला निघतो आपण, तुला माहिती आहे, आपण मागे पूर्ण बॅकपॅक असं सगळं प्रॉपर करून निघतो रायडिंगसाठी. तर ते एक हेवी होतंच, म्हणजे वजन होतं. बट बाईक चालवणाऱ्याला ना अनुभवी, म्हणजे त्याला समजतंच, की बाबा एवढं वजन असून पण जेव्हा आपल्या बॅक सीटवर कोण बसतोय, आपल्याला फील होतं, सस्पेन्शन जाणवतं, की बाबा बसलाय माणूस. आणि कंटिन्यू तो हेवी, आणि चालवताना सुद्धा समजतं, की बाबा मागे कोणतरी बॅक सीट आहे. तर चा हे सगळे आले बाहेर. हा म्हणाला शुभमला, म्हणजे सागर पण होता त्याच्या बाईकवर. शुभमला म्हणाला, "बस, आपण जाऊ पुढे, जरा बघू." ट्रॅफिक थोडीशी होती. थोडीशी गाडी हलवायला लागत होती. आपण पुढे जाऊन थांबवू. तो म्हणाला शुभमला, "बस." आता याला ना बसल्यासारखं जाणवलं. त्याला असं वाटलं शुभम बसलाय. आणि हा निघाला पुढे. निघाला. त्याला अजूनही याच ह्याच्यामध्ये आहे, की शुभम मागे बसलाय. तो शुभमशी बोलतोय, गप्पा वगैरे मारतोय, बोलतोय, हॉटेलवाल्याला शिव्या देतोय वगैरे. ते त्यांचं भांडण वगैरे झालंय, ते डिस्कस करतोय. आणि रात्री 11:30-12ची गोष्ट, रस्ता सुमसाम.
कारण तो ज्या हॉटेलपासून त्या टेम्पलसाठी म्हणजे जो रस्ता आहे तो सुनसाम होता. एखाद दुसरा असेल तर काही छोटा-मोठा हॉटेल ते सुद्धा रस्त्याच्या एका साईडला, दुसरी साईड खाली वगैरे असं. बाकी गाडी नाही रस्त्याला, हे एकटंच. आणि हा डिस्कस करतो याच्याशी. पुढे जाऊन ना हा म्हणाला ना जसं ट्रॅफिकसाठी म्हणजे इकडे त्यांनी थांबवलेलं. पण पुढे जवळ त्यांनी 4-5 मिनिटं चालवली. 4-5 मिनिटात आपलं बाईकवर खूप अंतर होतं. हा पुढे जाऊन थांबला मग आणि एक माणूस त्याला भेटला आणि तो त्याला विचारतोय, "तुम्ही स्टेसाठी काय शोधताय का? रूम वगैरे शोधताय का?" आणि तो माणूस तुला माहिती आहे ओंकारशी पण आय कॉन्टॅक्ट करतोय, त्याच्या मागे पण आय कॉन्टॅक्ट करतोय. म्हणजे दोघांशी दोघांशी करतोय. बोलतोय. असं पण नाही की रँडमली मागे बघतोय. आपण समजतं की बाबा मी आता तुझ्याकडे बघतोय, तुझ्या मागे जर कोण असेल मी त्याच्याकडे बघणार. समजतं आय कॉन्टॅक्ट. पवारला पण समजलं ओंकारला, की बाबा हा बघतोय दोघांकडे आणि दोघांना विचारतोय, "तुम्हाला दोघांना हवी आहे का?" बरं हे ह्यांनी ओंकारने एकटीच बाईक आणली आहे. तो सागर जो दुसरी बाईक होता आणि तो अजून एक मित्र होता रँडम मिळालेला, ते तिकडेच आहेत. त्या हॉटेलच्या इकडेच आहेत. आणि हा एकटाच बाईक घेऊन आलाय. ह्याला वाटलं शुभम ह्याच्या मागे आहे आणि तो माणूस या दोघांना आय कॉन्टॅक्ट करून विचारतोय. तर त्याला म्हटलं असेल मागे म्हणून विचारतोय. बरं ते झालं. नंतर मग परत पुढे निघाला आणि आपण कसं बाईकवरून मागे समजलो, एक हेवी तर समजतंच, मागे बसलाय. बट आपण जो बॅक सीट बसतो त्याचे पाय पण हे गुडघे असतात ते चालवण्याला समजतात की कारण त्याला ते लागलेले असतात किंवा पाय पण समजतो. आणि ओंकारला ना सवय आहे. म्हणजे मी जरी त्या मागे बसलो ना, तरी तो मला पण किंवा असं टॅप करतो मागे. एक हात मागे करून असा पायाला टॅप करतो. बोलताना, डिस्कस करताना, कधी आपण मान मागे वळून. तर हा ना ह्याने नोटीस केलं की बाबा शुभम उत्तर का नाही देत आहे? बोलतोय मी एकटाच शुभमशी. बराच वेळ झाला. 4-5 मिनिटाच्या वर झालं. मी शुभमशी बोलतोय. शुभम का नाही बोलत आहे? मग त्याने मागे असा टॅप करायला हात लावला. हात लावतोय शुभम? शुभम कुठे आहे? शुभमच नाही. बापरे. आणि त्याने म्हटलं शुभम, शुभम नाही. त्यांनी रस्त्याच्या साईडला गाडी लावली. बघतोय मागे कोण नाही. ऑलरेडी तो माणूस भेटून गेलाय, जो दोघांशी आय कॉन्टॅक्ट करून विचारतोय. जो विचारतोय तुम्हाला दोघांना रूम पाहिजे का? त्याला दोघं जण दिसले. दोघं जण दिसतायत कारण तो दोघांशी बोलतोय. आहे ॲक्च्युली गाडीवर एकटाच ओंकार. आणि असं झालं. मग त्यांनी थांबला. त्यांनी मोबाईल काढायला असा घेतला. तेवढ्यातच त्याला रिंग वाजली. जॅकेट वगैरे घातले बाईक राईड करताना जे असतात त्यांचा. जॅकेटमधून मोबाईल काढतोय. शुभमचा कॉल. शुभमचा कॉल? शुभम पण मागे नाही. शुभमचा कॉल. आणि नंतर मग ह्यांच्यात म्हणजे आता हे मित्र तुला माहिती आहे म्हणजे असे बोलण्यामध्ये, "अरे बोलतो तू पुढे गेलासच का? तो सुद्धा मला सोडून. मी त्याच हॉटेलच्या इथे आहे. सागरसुद्धा माझ्यासोबतच आहे. त्याची पण बाईक इथेच आहे. तर तू का पुढे गेला?" तो बोलतो मग त्यांनी ते बोलणं वगैरे झालं. परत मागे फिरले. म्हणजे ओंकार गेला मागे. त्याला विचारतोय, "अरे मी तुला बस बोललो. मला वाटलं तू बसलास आणि मला लिटरली फील झालं की बाबा माझ्या मागे कोणतरी बसलंय." तरी पण म्हणजे समजू शकतो की बाबा कुठली एंटिटी कसं काय आणि ह्या फिरत्या एंटिटी म्हणजे मोस्टली ना याच्यामध्ये म्हणजे एक्सपिरियन्सवरून किंवा समजण्यावरून, ऐकण्यावरून लहानपणापासून आमच्या ब्लड लाईनमध्येच तुला ती पण एक कनेक्टिंग म्हणजे येईलच ते. काही एंटिटी अशा असतात की ज्या हार्म करतात. काही अशा असतात ना म्हणजे आपण कसं माणसामध्ये काही खोडकळ माणसं असतात. खोडकळ मुलगा असतो, पोरं असतात. तसे काय टाईपच्या एंटिटी असतात. फिरते वारे असतात. तर त्यांना आपण फिरते वारे वगैरे असं म्हणू शकतो. हार्म नाही करत. असेच फक्त भटकत असतात ते आणि त्याच रूटला भटकत असतात. तर त्या टाईपचेच काय असतात. मग त्यानंतर कधी ओमकार एकटा राईडला गेला की नाही? एकटा तर नाही जात. त्याचा ग्रुप वगैरे बाईक राईडवाल्यांचा जातोच आणि मोस्टली आणि असं पण नाही की बाबा हा शुभम पहिल्यांदा त्याच्यासोबत राईडला गेलाय. 5 ज्योतिर्लिंग फिरलेत ते. याच्या आधी बऱ्याच राईड केल्यात त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर. एक्सपिरियन्स्ड रायडर आहे तो एकदम. एक्सपिरियन्स्ड आहे. तर असं या एंटिटीजचं म्हणजे तू फील करशील किंवा एक्सपिरियन्स करशील ना तुला म्हणजे आणि आता रिसेंटली एक भय म्हणून एक आली गौरव वेब तिवारी सिरीज आली. वरती. हां. ती इतकी प्रचंड आवडली ना म्हणजे मी तर म्हणतो की लिटरली असं भूताच्या प्रेमात कोण पडेल ना तर ते अशी वेब सिरीज आहे. बापरे. म्हणजे लिटरली तसं मी एक डिफाईन करतोस. डिफाईन करू शकतो, म्हणू शकतो आपण. कारण हॉरर तर भयंकर बघितल्यात आणि याच स्टोरीला एक कनेक्टिंग ना एक कोकणातलीच अजून एक स्टोरी आहे माझ्या मामे भावासोबत. तर त्याचं नाव युवराज शिंदे. माझाच मामे भाऊ. थोडासा माझ्यापेक्षा वयाने लहान. आता आमचं गाव आहे ना, आपण पूर तालुक्यामध्ये गाव आहे. 3 किलोमीटर असं साधारण अंतर आहे.
गावागावामध्ये. तर हा माझा मामेभाऊ आहे ना, हा पण अगदी लहानपणापासून गावीच राहिला आहे. अगदी घाबरत नाही, अजिबात काय नाही. अ, असेल त्याच्या 11वी-12वीच्याच आसपासची गोष्ट असेल त्याच्या. इकडनं हा बाईक घेऊन ना पलीकडच्या गावात गेला. त्या मित्रांना भेटायला असेल किंवा कुठल्या कामासाठी वगैरे गेला रात्रीचा. बाईक घेऊन गेला, पलीकडच्या गावातनं निघालाय तो. गावाच्या एंट्रन्सला जो गेट लागतो ना, तिथे आपण गाड्या वगैरे थांबतो. कारण वरती मग असं ते पायवाटासारखं मग जातं, गाड्या जात नाहीत वरती. बाईक जरी जाते, पण बाईक त्यांनी थांबवली खालीच. तर हा रिटर्न येत होता, झालं सगळं त्याचं. रिटर्न त्याला झाला, बराच वेळ झाला. आणि रिटर्न येताना ना, गाडी जशी त्यांनी स्टार्ट केली ना, त्याला अचानक फील झालं, की मागे कोणतरी बसलंय. हा गेलाय एकटाच, येतोय पण एकटाच बाईकवर. त्याला फील झालं, की मागे कोणतरी बसलंय. आणि हा भीत अजिबात नाही. आणि त्यांनी मजा म्हणून ह्याच्या आधी सुद्धा त्याचे एक्सपिरियन्स झाले. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला काय मनातल्या मनात म्हटलं, की बाबा बघू कोण आहे हा, बघू कुठपर्यंत येतो आणि कोण आहे तो आपण ते पण बघू. तो बसला, त्याला फील झालं. रस्त्याने आपला येतोय. पलीकडच्या गावाचा पूल, ब्रिज क्रॉस केला, रस्त्याने आला तो. आणि आमच्या गावाच्या खालती आहे ना, आमच्या गावापासून जवळ-जवळ 1 किलोमीटर खाली यावं लागतं. बस स्टॉप आहे तिथे. तिथे एक विहीर पण आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ना, की भूतांची एंटिटीची काही-काही त्यांची बाउंड्री लाईन असते. त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर ते जात नाहीत, येत नाहीत. तर तिकडे बसला. त्याला चालत येता-येताना हेवी जाणवतंय मागे कोणतरी बसलाय. हेवी जाणवतंय. या विहिरीपर्यंत आला, आमच्या गावच्या बस स्टॉपच्या विहिरीपर्यंत. तिथून नंतर मग जवळ-जवळ 2-1 मिनिटं आमचं ते पुढचं घर आहे. त्या विहिरीजवळ त्याला असं वाटलं, की त्याची बाईक फ्री झाली. कोणतरी उतरलं, म्हणजे बसला होता ना, ते उतरलं. तर तो आला घरी आणि घरी येऊन सांगतोय, की "बाबा कोणतरी बसलेलं." मी बोललो, "बघू कोण आहे?" नाही आला, उतरला तिथेच. भीत अजिबात कोण नाही. आणि ह्या एंटिटीज ज्या असतात ना, तर मग जसं म्हटलं काय-काय खोडकळ असतात. हार्म करणाऱ्या हार्म करतात, नाही करणाऱ्या नाही करत. ते आपल्या येतात, जातात, भटकतात. तुम्हाला जाणवून देतात. तुम्ही हां, आणि एक मी असं म्हणू शकेन म्हणजे कोट टाईप किंवा असं ना, या एंटिटीज आहेत ना आपल्या ह्याच्यावर फिअरवर घाबरतात. म्हणजे फ्रेश सोल असेल ना, लहान मुलं, खूप तरुणपणे मृत्यू झालाय. तरुण नाही, मृत्यू पण नाही म्हणू शकत. लहान लहान बाळ. मुलं आहेत. ती अच्छा. एकदम फ्रेश सोल आहे. म्हणजे त्यांच्यात ना पापाचं आपण काय म्हणू शकत, एकदम काय म्हणतो आपण, लहान मुलं देवाघरची फुलं आपण म्हणतो ना, कारण त्यांच्या मनात काहीच नसतं. सोल एकदम त्यांचं पवित्र असं त्या टाईपचं असतं. भूतांना ते खूप आवडतं. म्हणजे एंटिटीजला, मग ती स्पिरिट कुठल्याही असो, डेमॉनिक असो किंवा कुठल्याही स्पिरिट असो, चांगल्या, वाईट, चांगल्यासुद्धा असतात, वाईटसुद्धा असतात. हे एक आहे म्हणजे की लहान बाळांना ते लवकर हां, त्यांच्यावर काय बोलू त्यांच्यावर ते लोकं त्यांना दिसू शकतात किंवा ते दिसू लोकं शकतात. त्यांना भास त्यांना करून देऊ दिसतात शकतात. सुद्धा, फक्त त्यांना म्हणजे आता लहान आहेत, त्यामुळे त्यांना समजू नाही शकत, की बाबा हे काय आहे? म्हणून आणि आपण खूपदा असे व्हिडिओज पण बघतो ना, जिथे ते लहान बाळांना ते काहीतरी दाखवतायत. एक्झॅक्टली. प्राण्यांना वगैरे तर दिसतं, ती वेगळी गोष्ट. प्राण्यांचा वेगळा झाला कुत्रा वगैरे. पण लहान मुलांना दिसतं, कारण त्यांना ते समजत नाही, की बाबा काय आहे. दिसतं एवढं खरं आहे. ते आपल्याला सांगू पण इच्छितात. सांगतात पण, की पॉइंट करून, की बाबा इकडे असं काहीतरी दिसतंय, जाणवतंय वगैरे. आपण लक्ष नाही देत. ॲक्चुअली दिलं पाहिजे. तर असं. आणि असा अचानक रेकॉर्ड करते वेळी आमचा असा दरवाजा जोरात हे झाला. तर हे अशी इन्सिडेंट गावाला पण खूप झालेत. आम्ही हॉरर शो वगैरे बघतोय. मस्त एकदम रात्रीच्या टायमाला अचानक बाहेर डिश अँटिना होता. एक अचानक ह्याच्यावरनं आठवलं म्हणून सांगतो. डिश अँटिना होता अंगणाच्या कोपऱ्याला. तो अचानक खडखड झाला. थोडंसं इकडे फ्लिकर झाली टीव्हीवर. त्याच्या बाजूला आमचा स्टूल होता. आपले स्टूल गावचे मोठे असतात ना, ते स्टूल असे हे झाले. आम्हाला घरापर्यंत आवाज आला आतमध्ये. आणि त्या फ्लिकरमध्ये इकडनं शो होता. दॅट इज म्हणजे तो एक वेगळा पार्ट. म्हणजे ते होतंय तिकडे आणि इकडे अचानक टीव्हीवर फ्लिकर होऊन ती घोस्टचं जे हे होतं ते चेहरा पॉपअप झाला. म्हणजे जो शोचाच पार्ट होता त्यांच्या ज्या हॉरर शोचा, तो पॉपअप झाला. असे हे गमतीशीर. नाही आणि तू जर बोललास ना बाळांचं ते खूपदा होतं म्हणजे आपण गावी गेलोय किंवा तशा ठिकाणी आहे ना की जिथे आपण बोलतात की ह्या ठिकाणी जाऊ नये आणि त्या ठिकाणावरून आणलं म्हणजे खूप लहानपणी झालेलं म्हणजे माझी आई अशी बोलते की तो माझा भाऊ आहे लहान तर एकदा ते लोक कसे आपल्या गावाचे ते पायवाट असते ना अगदी. एका गावाकडून दुसऱ्या रोड तर असतात पण बरोबर. पायवाट जवळ असते ना बरोबर. तर तर ते लोक एका गावातून दुसऱ्या गावात येत होते तर बोलले आता दुपार आहे गाडी कुठून येईल का पटकन आपण पोचू 15 मिनिटात तर ते त्या बाजूनी आले
तर त्यापासून जसेच आले ना, घरी आले, दुपारची वेळ होती, 2:30-3 वाजले होते. माझा भाऊ रडायला लागला, जोरजोरात रडायला लागला आणि तो शांतच होईना. म्हणजे ह्याच्या आधी पण आईला माहिती असतं ना, की नक्की भूक लागली आहे किंवा त्रास होतोय किंवा ह्यानी शी केली आहे, काहीही. तो शांतच होईना, शांतच होईना. काही कारण ते शांत होईना. मग त्यानंतर त्याची ते दृष्ट वगैरे काढतो ना आपण, नजर वगैरे काढली. मग त्यानंतर तो शांत राहिला. तर ह्याचं कारण नाही माहिती. असतं ते. आपण म्हणतो, की म्हणजे आत्ताच्या मॉडर्न लाईफमध्ये आपण थोडंसं काही-काही जण म्हणतात, की बाबा याच्याने काय होत नाही दृष्ट काढणं किंवा या अशा गोष्टी. एकदम एक्सटेंड लेव्हलला पण नाही म्हणू शकत, की बाबा एकदमच अंधश्रद्धा टाईप. पण ह्या ज्या काही-काही बेसिक असतात ना, श्रद्धा असते त्याच्यावर आपली. पण आपण नजर काढतो, त्या वर्क होतात म्हणजे. हां, हां. ते त्या ॲटलीस्ट ते रिअल असतात ना. हां. म्हणजे आता जसं म्हटलं लहान मुलांचं, तसंच आपलंसुद्धा आहे. मोठी माणसं एकदा जर तू घाबरलास म्हणजे एंटिटी तुला जाणवली किंवा त्याने तुला घाबरवायचा प्रयत्न केला आणि तू घाबरलास. तर ते अजून ताबा करतील त्याच्यावर. त्यांना तेच पाहिजे. ते आपल्या बॉडीला काहीच नाही करत. ते आपल्या माइंडवर जातात. तुझा माइंड एकदा तुझ्या हातातनं गेला, तुझ्या कंट्रोलमधून गेला आणि त्या माइंडवर त्याचं पोझिशन आलं, की बाबा तू घाबरलायस, खेळ खाल्लास. भाई, तर ह्यानंतरची कोणती गोष्ट तू सांगणार आहेस आम्हाला? यानंतरची आपण गोष्ट घेऊ शकतो. मी डोंबिवलीला राहत्या घरी जिकडे म्हणजे राहायचो, आधी जिथे राहायचो. तर ते म्हणजे चाळीतलं आमचं घर होतं असं. अ, आपण म्हणू शकतो ना, की म्हणजे जाणवतात. कध भूत असं असं नाही, की एंटिटी, स्पिरिट किंवा जे काही असेल, चांगली असेल, वाईट असेल, डेमॉनिक असेल, जे काही असेल, तशी माणसासारखी कधीच नाही दिसत. बरं. दिसताना एक काळी सावली दिसणार किंवा काहीतरी असं अपीअरन्स दिसणार वगैरे हे ते. मी ना आणि यांचा टाईम असतो. दिवसभरात ना ते पण काही-काहींचा ज्यांचा टाईम क्रॅक होतो किंवा ज्यांचं नक्षत्र किंवा ज्या ज्या त्या टाईपमध्ये मॅच झाला ना तो टाईम तरच दिसतात दिवसात ना. 30 सेकंड्स थोडी येईन मग त्याच्यावर. पण रात्रीपासून अगदी 12 पासून बोलशील ना, 2-3 हा त्यांचा प्रॉपर टाईम. 4 पर्यंत, 5, 6, 7, 8 तू कितीही घे मग सकाळपर्यंत अगदी. मी तेव्हा कॉलेजला आय थिंक होतो. कॉलेजला जायला दुपारचं कॉलेज, कधी गेलं, नाही गेलं, फरकच नाही पडत. मग झोपायचं. मी झोपलेलो आमच्या घरात आणि आमचं घर कसं होतं तुला सांगू? चाळीतलं आपलं घर मोस्टली कसं असतं डुप्लेक्स टाईप. म्हणजे खालती 250 स्क्वेअर फीट, वरती 250 स्क्वेअर. वरती तर अगदी 250 स्क्वेअर फीट आहे ना पूर्ण मोकळं. अगदी प्रॉपर एकदम जसं खालचं घर आहे तसंच वरती. अ, त्या आणि खालती मी असं झोपलेलो. बाकीचे मी एकटाच झोपलोय. बाकीचे आपापली कामं करतायत. म्हणजे अंघोळ झालं, जेवण बनवणं झालं, डब्बे वगैरे तयार करणं झालं, आपापलं रेडी होणं. आणि तेव्हा हॉलमध्ये कोणच नव्हतं. मी हॉलमध्ये झोपलेलो आणि अ, तसं म्हणायला गेलं ना म्हणजे पप्पांना आमच्या एक सवय असते, की बाबा ते सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला असे जेव्हा ऑफिसला जायच्या आधी किंवा ऑफिसवरून आल्यावर ते असं दरवाजा थोडासा उघडा ठेवतात. संध्याकाळचं तर आपण असतंच, की बाबा बत्तीचा टाईम असतो किंवा आपण म्हणतो लक्ष्मी घरी यायचा टाईम असतो. आपण दरवाजा उघडा ठेवतो. ती वेगळी गोष्ट. पण सकाळच्या टायमाला त्यांना सवय होतीच. त्यांनी ना दरवाजा थोडासा असा उघडा ठेवलेला. मी झोपलोय आणि अचानक म्हणजे माझी प्रत्येकाची एक झोपायची सवय असते किंवा काहींचे डोळे पूर्ण बंद होतात, काही-काहींचे हाफ असतात. माझे पूर्ण बंद होते. पण त्या टायमाला काय झालं 7:00-7:30चा टायमिंग असेल. अ, हलकेसे अर्धे डोळे असे उघडे झाले आणि हे रिअल आहे. म्हणजे असं पण नाही की बाबा स्वप्नात मला हे दिसतंय. हे रिअल आहे. माझे अर्धे डोळे उघडे झाले. मला दरवाजा असा थोडासा असा उघडलेला दिसला. जी फट होती ती पण थोडीशी दरवाजा उघडल्यासारखा दिसला. उघडलेला तो. तिकडनं ना एक असं हलकीशी आपण डोकावून टाईप बघितल्यासारखं असं असतं ना, की बाबा कोणतरी असं येतंय म्हणजे थोडासा आपला खांद्याचा पार्ट किंवा असं थोडंसं आतमध्ये आला. ब्लॅक शॅडो. कोणतरी असं आतमध्ये आल्यासारखं दिसतंय. मी बघतो हे कोण आहे? आणि अचानक माझा हात ठेवून असं डोकावल्यासारखं. ब्लॅक शॅडो ती एक एंटिटी अशी डोकावून बघताना दिसते मला आणि ती अचानक रूप पण बदलते. माझंच रूप मला दिसतंय. म्हणजे मीच मला दिसतोय, की पुढे मीच दिसतोय, माझाच चेहरा, मी हसल्यासारखं म्हणजे तो हसतोय. ब्लॅक शॅडोच आहे ती, पण अचानक माझं रूप बदलते. परत ती ब्लॅक शॅडो दिसते, हसते ती आणि ती मला बोलवते. आणि बोलवते लिटरल तेव्हा म्हणजे असं वाटलं, की बाबा हे स्वप्न वगैरे नाही आहे. हे तर समजतंय डोळे उघडे आहेत खरं आहे.
पण आपण आता माहिती आहे ना, म्हणजे झोपेत जरी असलो, बोलायचा प्रयत्न केला, अशा अशा वेळेला जरी तू घाबर, नाही घाबर, तू जरी प्रयत्न केलास की नाही घाबरायचा, पण तुझ्या तोंडातून जरी नाही घाबरला ना, शब्दच फुटत नाहीत. हां, आवाज नाही फुटत. बरोबर. अगदी आवाज नाही फुटत. म्हणजे मी मम्मीला हाक मारतोय, पप्पांना हाक मारतोय, पप्पा अंघोळीला गेलेले. अरे, तो मी एकदम असा किंचाळला टाईप, म्हणजे असं पण नाही की बोलतोय, ओरडतोय, किंचाळला टाईप मी ओरडतोय. तो तर आवाज मोठा यायला पाहिजे. तो पण माझ्या तोंडातनं फुटत नाही. आई आतमध्ये जेवण बनवते आणि तिला अचानक असं समजलं की बाबा काहीतरी आवाज आल्यासारखं वाटतंय. म्हणून ती बघायला आली. ती मला हलवते गदा-गदा आणि तो ना ती एंटिटी जवळ एंटर झालेली. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त तिने आतमध्ये एंटर केलेलं. बरं. पण मम्मीने उठवलं. त्याच्यानंतर मग डोळे पूर्ण उघडले. जे अर्धे उघडले ते पूर्ण उघडले. उठून बसलो. पण तिकडे नव्हता म्हणजे. आणि आईने मग मी घरीच होतो. कॉलेजला वगैरे गेलो नाही म्हटलं ना. केलं नाही केलं फरक नाही पडत. मग घरीच होतो. मग नंतर मग आईने सांगितलं की हे फिरते वारे असतात. हे हार्म नाही करत. ते त्यांना जिकडे एंट्री मिळेल ना, तिकडे ते जातात. आणि याच्या मागे ना एक कारण पण असं असतं की मी नंतर मग रिसर्च वगैरे आपलं असं केलं. आपण घरी किंवा आपण घर घेतो किंवा कुठलीही नवीन जागा, वास्तू घेतो, आपण पूजा करतो. पूजा, होम, हवन वगैरे जे काय असेल ते करतो. अग्नी वगैरे करतो होमाचं. बरोबर. ते खूप इम्पॉर्टंट असतं. हे मी कुठेतरी वाचलंय की बाबा ती एक शिवाची स्टोरी वगैरे होती. तो एक असुर वगैरे जे काय होता. आता मला प्रॉपर रिकॉल नाही होत आहे, आठवत नाही. पण ती अशी स्टोरी होती की या एंटिटीज ज्या असतात ना, मग ती कुठलीही असो, फिरते असो किंवा अगदी काय ज्या सोडलेल्या असतात ना, की बाबा तुझ्यावरच वगैरे करून वगैरे सोडल्या किंवा जे काय असेल, त्यांना ना एंट्री अलाऊ नसते. जर तू घरामध्ये काय बोलतात ते कारण असतं ना, बरोबर. पूजा केलेस, सत्यनारायण, होम हवन, त्यांना तो उंबरठा ओलांडण्याची परवानगीच नसते. आणि अनफॉर्च्युनेटली आमचं ते झालं नव्हतं म्हणजे त्या घराचं. बराच टाईम आम्ही तिकडे शिफ्ट होऊन बराच टाईम झालेला, बरीच वर्ष झालेली. बट आम्ही ते केलं नव्हतं. पण त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून म्हणजे मम्मी, मी वगैरे आम्ही सगळे मिळून मग ते सगळं केलं. त्याच्यानंतर मग ते बंद झालं. पण त्याच्या आधीचे खूप इन्सिडेंट आहेत त्या घरातले. बापरे! तसं एकदम सगळ्यात खतरनाक इन्सिडेंट कोणता घडला? खतरनाक म्हटलं ना, म्हणजे आता हा एक झालं. हे सकाळचं होतं. मी अजून एक दिवस होता की मी ह्याच्या आधीची म्हणजे स्टोरी अशी होती की मी झोपलेलो. आमचं हे डुप्लेक्स घर होतं म्हणजे वरती. आता हा जिना होता ना आमच्या घराचा वरती जाण्याचा, तो आतल्या साईडनेच होता. आणि तो जिना जातोय आणि जो आपला हे येतो ना, काय म्हणतो आपण त्याला, स्लॅब किंवा जे हां, काय, हां, हां. त्या जिना आणि स्लॅबच्या मध्ये ना एक एवढी अशी नॉर्मल जागा होती, ज्याच्यामध्ये आपल्याला वरचं दिसतं. त्या जिन्याच्या खाली आमचं बेड वगैरे होतं वगैरे असं. मी झोपलेलो दुपारच्या टायमाला 2-3चा टाईम असेल. मम्मी पण माझ्या बाजूला म्हणजे ती होती तिकडेच बसलेली वगैरे. मी झोपलोय आणि डोकं या साईडला होतं, मला वरचं दिसतंय. तेव्हा पण सेम. डोळे अचानक अर्धे उघडे झाले आणि म्हणजे वरती जो होता ना ग्रिल होती. तर जिना होता. त्याला अशी ग्रिल वगैरे लावलेली वरतून चारी साईडने. त्या ग्रिलच्या मागे एक जवळ अर्धा 1 फुटाची जागा होती. अचानक मला दिसतंय तिथे एक लहान मूल, म्हणजे आपण जसं हॉरर सिनेमामध्ये बघतो ना, जिन्याच्या वरती एक लहान मूल असं बसलेलं असतं. त्या ग्रिलला असं दांड्या पकडून बसलेलं असतं. ते मूल तिथे बसलंय. अगदी असं ढोपर मांडी पण नाही, आपण मांडी पण नाही घातली. ढोपर घेतले, त्याचे ढोपर असे बसलाय. त्याने हात तसे पकडले त्याला. तो माझ्याकडे बघतोय आणि हसतोय. आणि मला हे दिसतंय. स्वप्न पण नाही. अर्धे उघडे डोळे आहेत. मला दिसतंय ते समोर. आणि जसं मी मगाशी तुला म्हटलं ना, माणूस एकदा घाबरला की गेला. यांना जसं म्हटलं आता हे जे होतं होम हवनशास्त्र, एक ना ह्याच्यात ज्युरिस्डिक्शनचा पार्ट असतो. म्हणजे आम्ही लॉ प्रोफेशनमध्ये जसं असतं ना, की जसं ज्युरिस्डिक्शन तसं तुमचं वर्क प्रोसीड होतं. इकडे पण तसंच असतं. जर एंटिटी, स्पिरिट जे काही असेल तुमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये असेल ना, बिलकुल घाबरायची गरज नाही. तुम्ही शिव्या घाला, बिनधास्त शिव्या घाला त्यांना. हे फॅक्ट आहे. हे आम्ही नोटीस केलं आहे. आमच्या पूर्ण ब्लड लाईनमध्ये. बिनधास्त शिव्या घाला. मग ते नाही काय करत. ना तुम्हाला ते त्रास झाला आहे, ते जातात त्यांचे. पण तुम्ही त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये असाल ना, तर बाबा रिस्पेक्ट करा. त्यांना रिस्पेक्ट जर नाही केली ना, मग ते येतात. एक तर त्यांना अॅक्नॉलेज करू नका. म्हणजे त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आपण गेलो ना, की ते तुम्हाला त्यांचे प्रेझेन्स जाणवायला देतात, की बाबा प्रेझेन्स जाणवला, की हे घाबरणार. म्हणजे त्यांच्या जर आपण एरियामध्ये गेलो हो, किंवा हो, हो, हो. ज्यांचं ठिकाण आहे हो. तिथे आपण गेलो तर त्यांना हे करा, आदर द्या त्यांना. आदर द्या.
नाहीतर फॉर मग एक्झाम्पल त्याला आपण कुठल्या स्मशान एरियात गेलो किंवा कुठला शेडी प्लेस जिथे ॲक्च्युली जी हॉन्टेड प्लेस आहे. आता काय काय आपण बघतो ना, काय काय ब्लॉगर किंवा हे असे कुठेही जातात. हां, ब्लॉगर एक पार्ट झाला, पण काय काय हुल्लडबाज पोरं असतात ना, की ड्रिंकसाठी म्हणा किंवा कुठल्याही वाईट कामासाठी म्हणा इकडे-तिकडे हुल्लडबाजी करतात आणि मित्र-मित्रांमध्ये पैसे लावतात, की बाबा या हॉन्टेडमध्ये जाऊ, बघू कोण ग्रेट आहे. आपण हे ते करू, बघू कोण आहे का. ॲक्च्युली हॉन्टेड प्लेस असेल तर मला नाही वाटत ती चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली हॉन्टेड असेल ना ती चांगली गोष्ट नाही, म्हणजे मग ते तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, असं आपण म्हणू शकतो. अदरवाईज मग ते त्यांनी जर काय बोलतो पर्सनली त्यांनी घेतलं, तर मग ते तुम्हाला खूप जड त्रास जाईल. देऊ शकतात. त्रास देतात, खूप देतात. तिथल्या तिथे देतील, तुमच्यावरती देतील, तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात. ते घरापर्यंत सुद्धा येतात. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की त्यांना घरापर्यंत येऊन देऊ नये बिलकुल. आणि मग तसंच हे होतं म्हणजे हे समोर दिसलेलं. मग खूप शिव्या घातल्या आणि मी कॉलेजमध्ये अशा टायमाला होतो ना, मी शिव्या घालतोय आणि तेव्हा माझ्या तोंडातून म्हणजे जरी आवाज फुटफुटत नसले, पण मी ट्राय करत होतो, की बाबा क्लिअर आवाज येवो. माझ्या शिव्या मी इतक्या भयंकर देतोय आणि खूप घाण शिव्या देत होतो आणि मला एवढं समजत पण म्हणजे लक्षात होतं, की आई आहे. पण मी एवढं हे करत नव्हतो. पण नंतर मग उठलो ना, आई मला विचारते, "तू एवढ्या शिव्या का देत होतास?" अरे शिव्या का देत होतो म्हणजे मला तो दिसतोय. तो घाबरवतोय मला, असं. आणि अजून एक ह्याच्यापेक्षा हॉरर गोष्ट अशी ना, आम्ही जिकडे राहायचो ना, ते रूम ॲक्चुअली ना, त्या चाळीमध्ये कसं होतं माहिती आहे? 2005 साला आपल्याकडे माहिती आहे पूर्ण सगळीकडेच हेवी रेनफॉल झालेला. बरोबर. सगळीकडे खूप फ्लडिंग वगैरे पाणी सिच्युएशन वगैरे. हो. झालेलं. तेव्हा आमची जी चाळ होती ना, ती आम्ही शिफ्ट व्हायच्या आधी म्हणजे आम्ही शिफ्ट झालो 12, 13, 14 13-14च्या आसपास. पण त्याच्या आधी ही चाळ खूप त्या फ्लडिंगच्या आधी अशी बैठी होती म्हणजे एकदम खाली खड्ड्यात होती. ही मी बॅक स्टोरी अशी कॉन्टेक्स्टसाठी सांगतोय. त्याच्यानंतर मग फ्लड तिकडे खूप पाणी वगैरे भरलं. मग तिकडच्या कॉर्पोरेटर, नगरसेवक वगैरे यांनी सांगितलं, की "बाबा घ्या तुम्ही तुमचं आपापलं जसं काय असेल." आपल्याला मोस्टली परवानगी वगैरे घ्यायला लागते ना, महानगरपालिका वगैरे हे ते जसं आपलं स्ट्रक्चर बरोबर. बदलायचं वगैरे असेल. तर नगरसेवकनी सांगितलं, की "बाबा आता गरजेचं आहे. पुन्हा असं झालं तर काय करणार? जीवाशी खेळ नको. तुम्ही आपलं तुमचे स्ट्रक्चर सगळे घ्या वाढवून, भरणी टाकून म्हणजे वरती करून घ्या सगळ्या घरं." मग ही चाळ आमची वरती घेतली. पण ना, या चाळीत तेव्हा जे राहायचे ना, ते एकच घर असं होतं, जे आमच्या घरात जे जुने एकदम राहायचे, त्यांनी ते घर रिनोव्हेट नाही केलं. ते त्यांनी अगदी तसंच बैठं एकदम जुनं घर कौलांचं. म्हणजे तू विचार केलास ना, ही घरं वाढवून जी मोठी केलीत ना, अगदी डुप्लेक्स झालेत. त्या घरांच्या लेव्हलच्या पण खाली हे घर होतं. कौल म्हणजे याची कौलं त्याच्या पण खाली होतं. म्हणजे इतकं खाली होतं ते. नंतर मग ते सोडून गेले. ते घर तसंच मग पडकं एकदम पडलंय, कौलं-बिवलं पडलेत, आतमध्ये सगळा कचरा. सगळेजण कचरा त्याच्यातच टाकतायत. अगदी कचरा म्हणू शकतो आपण म्हणजे अगदी काहीही. जेवण-खावण वेस्ट असेल, त्याच्यात मध्येच म्हणजे म्हणतात असे की कुत्रं, मांजर वगैरे मेलंय किंवा जे काय आहे ते पण त्याच्यातच. तिथेच त्या पडीक जागेमध्ये. ते एकच घर होतं. 30 रूमची आमची चाळ, मोठी चाळ होती. ह्या साईडला 15, ह्या साईडला 15. एकच घर असं होतं. नंतर मग त्याच्यानंतर एक तिकडे राहायला आले. त्यांनी ते पूर्ण कंप्लीट बनवून घेतलं. पण त्यांनी कदाचित मग ते केलं नसेल, की आपण घर करताना आपण खाली एकदम खोदून घेतो. पूर्ण काढून घेतो. हड्डी-बिड्डी जे काय असेल ते त्याच्यासाठी भरणी टाकतो. वरती घर वाढवून घेतो. त्यांनी कदाचित ते नसेल केलं. तर त्याने वाढवून घेतलं. पण त्याच्यानंतर ते राहिले. त्याच्यानंतर मग आम्ही ती रूम घेतली. भाडोत्री ठेवला. त्यांचा एक्सपिरियन्स असेल का आय डोंट नो. मला माहिती नाही. पण आम्ही जेव्हा राहायला आलो, तेव्हा आम्हाला बरेच एक्सपिरियन्स आले. माझ्या आईला सुद्धा आला, मला झाला. जे आता 2 सांगितले ते तर आहेत. पण एक एक्सपिरियन्स असा ना, ही कॉन्टेक्स्ट सांगितला हा एक वेगळा म्हणजे कनेक्टिंग. पण मी राहायला आलो. आपल्याला मी मोस्टली ना वरतीच राहायचो. जे 250 स्क्वेअर फीट पूर्ण मोकळं असायचं ना, मी वरतीच राहायचो दिवसभर. अभ्यास करा, झोपा, दिवसभर तिकडेच, रात्री पण. तर ना अचानक म्हणजे असं मी यू-पी-एस-सीचा टाईम तो होता आणि मग मी कंप्लीट दिवस-रात्र लॉकच करून घ्यायचो स्वतःला. अभ्यास करतोय, झोपतोय, एकटा-एकटाच राहतोय आणि म्हटलं रात्री झोपताना 12-1 वाजलेले. म्हटलं ठीक आहे आपण एक ट्राय करू. आपण ते एक मजा-मस्ती म्हणून एक समन करतो ना आपण एंटिटीजला. म्हणजे बोलवतो. ओके. मी म्हटलं ठीक आहे बघू. एक्सपिरियन्स म्हणजे तू एवढा आहे आत्मा तर. बोलवलेस. तर झालं असं एवढे एक्सपिरियन्स तर आहेतच.
नोन पण आहेत आपल्याला, जास्त काही घाबरायची गरज नाही. बघू कोण असेल बिसेल तर येऊ, भेटू, बोलू-बिलू जे काय असेल ते. म्हणजे आपल्याला जाणवेल तर सही, की बाबा खरंच कोण आहे का? तर मी झोपता-झोपता असंच आपलं थोडंसं हलक्या शब्दात, कमी आवाजात किंवा मनातल्या मनात असं बोलतोय, की बाबा असेल कोण तर समोर या. येऊ या, समोर या, तुमचा प्रेझेन्स जाणवा, जे काय असेल ते बोलून दाखवा किंवा जे काय असेल ते. मी झोपलो आणि साधारण 2-3च्या आसपास आहे ना, केलं की बाबा कोण असेल बाबा या, बोला वगैरे, जाणावा म्हणजे मला फक्त जाणवून द्या की बाबा तुम्ही इकडे आहे म्हणजे जे कोणी असेल ते. तर केलं, कोण नाही. म्हटलं जाऊ दे झोपू. झोप पण लागली. 2-3च्या आसपास आहे ना, अचानक आमच्या मागे ज्या चाळीच्या मागे आहे ना, टी शेप चाळ होती. म्हणजे आमची अशी आडवी, मागे एक अशी उभी चाळ आणि ह्या दोघींच्यामध्ये एक असं गटार टाईप असं एरिया होता. तिकडे मागे ॲक्च्युली ते हॉन्टेड टाईप जाणवतं. तिकडनं ना मला झोपेतच असं व्हिजन टाईप किंवा अर्धे डोळे उघडे असं टाईप मला जाणवलं, की तिकडनं असं काहीतरी जाणवतंय मला त्या मागच्या साईडनं. भले मी घरात झोपलोय, तिकडनं असं काहीतरी जाणवतंय आणि खिडकीतून काहीतरी असं वाटतंय किंवा खिडकी उघडीच होती. त्या दिवशी मी बंद नव्हती केली आणि उघडीच आहे. तिकडनं असं काहीतरी आतमध्ये हवा पण येते, तीसुद्धा जाणवते की बाबा थंडगार हवा आहे. म्हणतो ना आपण की अशा वेळी कोल्डनेस आपल्याला जास्त जाणवतो. आतमध्ये आल्यासारखं वाटतंय. नंतर मग मला हळू ती ब्लॅक शॅडो दिसायला लागली. ती ब्लॅक शॅडो त्या खिडकीच्या इथे ती मला दिसते. टाईम बाय टाईम ती थोडी जवळ येते. टाईम बाय टाईम ती माझ्या बाजूला येऊन जाणवते. आणि ती लिटरली मी असा झोपलोय ना, म्हणजे सपोज जर स्ट्रेच असा होत असेल माझं घर, तर मी असाच झोपलोय. म्हणजे पूर्वेकडे माझं डोकं, पश्चिमेकडे माझे पाय आणि तसाच झोपलोय. या साईडला कूस करून म्हणजे कुशी आणि ती मला जाणवते. ती तिथेच बसले किंवा झोपले तशीच जाणवते आणि ती मला चोक करण्याचा प्रयत्न करते. ती लिटरली अगदी असं म्हणजे आपल्या छातीवर बर्डन येतं किंवा गळ्यावर, तसं अगदी लिटरल मला जाणवलं. आणि आपले त्याच्यामध्ये मग झोपेमध्येच आपण आपला ब्रीथिंग वाढते, श्वासोच्छ्वास वाढतो, बीपी पण वाढतो आणि उठायचा प्रयत्न करतो, पण माणूस काही उठू शकत नाही. मी पण नाही उठू शकलो. पण शिव्या तर नाही दिल्या नाही, कारण ती आता माझीच म्हणजे मीच बोलवलं तर शिव्या देऊन करू काय म्हणजे. मग नंतर मग थोडंसं घाबरून उठून बसलो, जरा आजूबाजूला बघितलं, कारण काळोख होता. मी एकटाच वरती झोपलेलो, बाकी सगळे खाली. बघितलं तर कोण नाही. मग थोडंसं असं बसलो वगैरे आणि नंतर मग जसं नॉर्मल होत गेलं, मग झोपलो परत. थँक्यू सो मच ओमकार भाई. खूप मजा आली. थँक्यू. स्पेशली बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. बऱ्याच ओव्हरऑल कोकणाच्या वगैरे. तुला कसं वाटलं? अगदी म्हणजे खूप भारी वाटलं, कारण तुझा पॉडकास्ट असा ऐकत होतो. तुझ्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच अशा गोष्टी खूप एकदम एक्सटेंट लेव्हलच्या पण हॉरर वगैरे त्या खूप आवडल्यात वगैरे. माझ्या अगदी नॉर्मल हे माझे पर्सनल एक्सपिरियन्स, त्यामुळे काय एक्सटेंट थोडेफार म्हणू शकतो, काय नॉर्मल स्टोरीज ज्या एक्सप्रेस करायच्या होत्या किंवा ज्या, तर असं. मंडळी, तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट? ओमकारच्या गोष्टी कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमचे जेही सजेशन्स असतील किंवा तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल, ते नक्की भरा. तुम्ही आपल्या स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. थँक्यू ओमकार भाई. थँक्यू. बाय बाय.